विद्या प्रसारक मंडळाच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व बाळाराम परशुराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष गोमाशेठ बाबूशेठ पाटील यांचा 92वा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी गोमाशेठ पाटील यांच्या शिक्षण, समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याचा आढावा घेतला। माजी सरपंच रवींद्र पाटील यांनी त्यांच्या मार्गदर्शनामुळेच सार्वजनिक जीवनात यश मिळाल्याचे सांगत त्यांच्या शताब्दी वाढदिवसाच्याही शुभेच्छा व्यक्त केल्या। गोमाशेठ पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थेमुळे परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला। तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या बळकटीसाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची उपस्थितांनी विशेष दखल घेतली। कार्यक्रमाचा समारोप त्यांच्या निरोगी दीर्घायुष्य आणि शतायुषी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करून करण्यात आला। रंजन तळोजा विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष आदरणीय आमचे गोमाशेठ बाबू पाटील यांच्या 92व्या वर्षानिमित्त, वाढदिवसानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरंच आमच्या दृष्टिकोनातून आनंदाचे डोळे, आनंद तरंग आपण म्हणतो, खरं आनंद वाटतो। कारण दादांचा वाढदिवस मला पहिला आठवतो, तो सरांनी सांगितलं त्याप्रमाणे, पण इथे येऊन आषाढी एकादशीच्या दिवशी आपण आलो होतो आणि सर्व अगदी दिंडी आपल्या मस्त रामनामामध्ये, अगदी कारण आषाढ महिना, आषाढ मधला हा पहिला दिवस आजचा आहे। किती म्हणजे योगायोग आहे आजचा। आणि इथे येऊन दादां स्वतः पखवाज वाजवणं, विद्यार्थी मस्तपैकी अगदी छान अगदी दिंडीची गाणी म्हणत होते, ज्ञानोबा तुकाराम, आणि त्याच्या गजरामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांची दिंडी गावभर फिरायची। आणि तो दिवस मात्र कायमस्वरूपी आमच्या लक्षात आहे। आणि आज सुद्धा या ठिकाणी 92व्या वर्षी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे तेज असं सांगतं की ते आणखीन 100 निश्चितच पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। दादा जरी आज फार जास्त कुठे फिरत नसले तर त्यांचं लक्ष मात्र आपल्या शाळेकडे निश्चित आहे। वरचेवर हरचंद शेठ हा एक दादांचा एक वारसा उत्तम प्रकारे जपणार आहे। तर आपण पाहतो शाळेमध्ये अगदी आम्ही इथे लागल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या, पण तरी सुद्धा जी गोष्ट दादांची खंत होती किंवा हरचंद शेठची खंत होती की ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या गोष्टी आपल्या शाळेसाठी, शिक्षकांसाठी किंवा विद्यालयाच्या एकंदरीत विद्यालय आपलं कसं सुसज्ज आणि सगळ्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण होईल, हा दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये होता। आणि विशेष म्हणजे त्यांची टीम पण तशीच कार्यरत होती। दादांच्या सोबत आमच्या संस्थेचे चेअरमन अनिरुद्ध जोमा पाटील हे सुद्धा प्रत्येक गोष्टीला हरचंद शेठला की काय तू करत असेल, चांगल्या गोष्टी करतोस, नक्कीच आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। आणि हेच तर गोष्ट, हेच तर यश शाळेचं आहे। आपण पाहतो की शिक्षकांमध्ये जर आनंदाचं वातावरण असेल तर शिक्षक दुप्पट वेगानं आपल्या विद्यालयामध्ये काम करू पाहतो। आणि हे नक्कीच दादांना माहित आहे, हरचंद शेठला माहित आहे। दादा सुद्धा सांगते की ठीक आहे, आपण प्रत्येक गोष्ट जर विद्यार्थ्यांसाठी जर उत्तम अशा प्रकारचं ज्ञान जर मिळावं असं वाटत असेल तर तेवढंच शिक्षकांना सुद्धा आपण व्यवस्थितरित्या आपण सांभाळलं पाहिजे। ज्या गोष्टी त्यांच्या अडचणी असतात त्या अडचणी सुद्धा समजून घेतल्या पाहिजे। नवे नवे कित्येक वर्ष आपण शिक्षकांचे सुद्धा पिकनिक दादांनी काढलेले आहेत। का, कशासाठी? की शेवटी एकमेकाच्या समोर आल्यानंतर आपण एकमेकाचं जे दळणवळण असतं, कम्युनिकेशन असतं, ते कम्युनिकेशन होतं आणि मनातल्या आढी आपोआपच दूर होतात। आणि असं वातावरण फार क्वचित ठिकाणी मिळतं। मला आठवतं मी मयेकर मॅडमने इथं दादांकडे घेऊन आलो होतो। कशासाठी? मयेकर मॅडम रिटायर्ड झाल्या आणि बाई म्हणते दादांची सही पाहिजे। असा फार आपल्या महाराष्ट्रात कुठं असा अध्यक्ष मिळणार नाही की मयेकर बाई आल्यानंतर ह्या ताई होत्या, ह्या ताईनं सांगितलं वैना की त्यांची ओटी भरा, असं फार क्वचित दिसेल। उलट अध्यक्षांकडे जायचं म्हटलं, बऱ्याच ठिकाणी फार विचित्र परिस्थिती आपल्याला माहित आहे की काय द्यायला लागतं, सहीचे पैसे सुद्धा घेतात असा अनुभव आहे। पण इथे दादांकडे यायचं म्हणजे एखाद्या मंदिरात गेल्याचा आनंद आपल्याला मिळतो। खरोखर जरी आम्ही कधी दिसलो नाही तरी दादा आम्हाला अरे पाटील सर दिसत नाहीत, ते पांढरे सर दिसत नाहीत, हे प्रेम आहे आमच्या मनामध्ये निश्चितच। आणि ह्यांच्या सोबत आपल्या रंजन गावचे माजी सरपंच रवींद्र पाटील सुद्धा आपल्या शाळेचं एवढं मोठं भव्य पटांगण
विद्यालयाच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही अडचणी असतील ह्या लोकांनी नक्कीच जाणलेल्या आहेत आणि वरचेवर आपण तिथे जाऊन त्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कशा आपल्याला दूर करता येतील हा प्रयत्न दादांचा सुद्धा असतो. कित्येकदा साधी काही गोष्टी डांबरीकरण असू द्या किंवा मागील आपल्या गेटच्या मागील थोडंसं रस्त्याचं काम असू द्या, की लगेच दादा लगेच स्टेटस म्हणजे आम्हाला कळतं, सर मी हे काम केलं, आम्हाला अभिमान वाटतो. विद्यालयाकडे लक्ष असणं आवश्यक आहे. विद्यालय हे एकट्या दुकट्या कोणाच्या मालकीचं नाही, हे आपलं सर्वांचं आहे. ही माझी शाळा जरी म्हटलं ती माझी का म्हणतो, की एक आपुलकीची भावना माझ्या या शब्दामध्येच एक वेगळा आपुलकीचा भावना. आपली म्हणतो तेव्हा आपण मग सगळ्यांचे आहेत, कोण काय कसंही वागायचं. पण नाही, हे माझी म्हटलं की हे काय एखादी वस्तू माझी जेवढी आपण जपतो, त्याप्रमाणे आपल्या विद्यालयाला जपतो आणि त्याप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना जपतो आणि विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे आपण ज्ञान घेऊन आता हा सगळा स्टाफ बघून मला खूप आनंद वाटतो. कारण आम्ही रिटायर होता तर बरेचसे शिक्षक कमी होते. आता थोडासा स्टाफ भरल्यासारखा वाटतंय. असाच भरलेला राहो आणि जे नवीन आहेत त्यांना सुद्धा शासनाने खरं म्हणजे कंटिन्यू करा. काही गोष्टी तांत्रिक असतात, पण आमच्या मनामध्ये ती तळमळ आहे, की बिचारे खरोखर अगदी फार थोड्या पगारावर इथे एवढं वर्षानुवर्ष काम करतात आणि त्यामुळेच विद्यार्थी उत्तम प्रकारे आपला रिझल्ट सुद्धा किती छान आहे बघा. याला कारणच स्टाफ आहे आणि आपल्या दादांचे आशीर्वाद आहेत. खरंच आज आजच्या दिवशी मी बोललो किती बोलावं तेवढं कमीच आहे तसं म्हटलं तर दादांबद्दल. कारण अरे तो हे त्या वर्ग जे आहेत ना ते खराब ते तोडले का नाहीत? कारण जे पडीक जे आहे ते तोडा आणि स्वच्छ ग्राउंड विद्यार्थ्यांना खेळायला मिळू दे. वरचेवर आम्हाला पण सांगायचे ते हां, की समोर जे काही खराब जी जुनी आपली इमारत होती, ती जुनी इमारत म्हणजे कुठं कधीतरी एखादी गोष्ट एखादा पत्राचा हे तुकडा मुलांच्या डोक्यावर वगैरे पडला, असा अपघात होऊ नये. पहिली ते पहिलं ते सगळं उडवून टाक आणि चांगला ग्राउंड होऊ दे विद्यार्थ्यांना. ही तळमळ दादांच्या मनामध्ये आहे. आम्ही आल्यानंतर प्रत्येक वेळेस काय पाटील सर आणखीन काय? आम्ही आता रिटायर आहोत बुवा दादा म्हणून. आता आणखीन काय आमच्या हां ना, मग तुमचं कसं चाललंय? आमचं उत्तम चाललंय. पण ह्या क्षणी सुद्धा दादांचं 92व्या वर्षी सुद्धा ते खरोखर त्यांच्या माइंडमध्ये सगळ्या गोष्टी समाजकारण असू दे, राजकारण असू दे, आपली महानगरपालिका असू दे, ह्या बाबतीत सुद्धा त्यांच्या मनामध्ये तळमळ असते. म्हणजे निश्चितच आपल्याला वाटतं 100ही दादा पूर्ण करतील. ते करोत. अशा प्रकारच्या ह्या आजच्या 92व्या वर्षी मी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार आहे. जुने लोक आहेत, नवीन आहेत, सर्वांना नमस्कार. आणि माझी ओळख जुन्यांना माहीत आहे. माझे विद्यार्थी पण आहेत, काही शिक्षक स्टाफ आहे. तर ज्यामुळं पांढरे सर म्हणून सर्वांना परिचित आहे. मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून मी इथं होऊन गेलो. तर आजच्या या रोहिंजन तळोजा विभाग विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष गोमाशेठ बाबूशेठ पाटील, की आपण सर्वांच्या आदराने आपण त्यांना दादा असं बोलतो, बाबा बोलतो. आज त्यांनी 92वं वर्ष पार केलं आणि 93 मध्ये पदार्पण करत आहे. हे खरोखर त्यांनी केलेलं काम आणि आपल्या सर्वांचं त्यांच्या पाठीमागे असणारं प्रेम, या सर्व गोष्टी घडल्याशिवाय घडत नाही. आणि आपण सर्वजण येत आलो. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध जोमा पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिलेत. माजी सरपंच रवींद्र पाटील हे सुद्धा इथं आहेत. बाबांचे मोठा मुलगा रामकृष्ण पाटील हे सुद्धा आहेत आणि त्यांच्या सुनबाई आहेत. आणि अगदी आत्ताचे तरुण तडफदार, की आपल्या सर्वांमध्ये की आपण म्हणतो की टू मिक्स इन ए फ्री माइंड, की मोकळ्या मनाने, की रुपेश आत्ता छोटा आहे मग काल लागला असं त्यांच्या मनामध्ये काही नाही. तरी पण असे आपल्या सर्वांमध्ये मिळून मिसळून काम करणारे हरिचंद शेठ पाटील आणि त्यांच्या सौ, की आपल्या शाळेमध्ये काम करतात गीता मॅडम. आणि खरोखर हा जो रोहिंजनमधला शाळेसाठी झटणारा जो परिवार आहे, खरोखर या सर्वांचे आपले आशीर्वाद बाबा जवळजवळ 92 वर्ष पार करून पुढे चाललेले आहेत. आता त्यांच्या कामासंदर्भात त्यांची अजूनही आम्ही सेवानिवृत्त आहोत, परंतु त्यांची आम्ही भेटलो की त्यांची इच्छा असते की सर काय चाललंय, खरोखर की मनापासून. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो बॉटम ऑफ द हार्ट, म्हणजे आपण बेंबीच्या देठापासून म्हणतो ना, की मला काळजी आहे. आमची माहिती विचारता तुमचं कसं काय चाललंय, आमचं ठीक चाललंय, तुमचं ठीक आहे का. म्हणजे खरोखर आता सेवानिवृत्त झाल्यानंतर कोण कोणाला काही विचारत नाही किंवा काय असतं, असाच भाग असतो किंवा पाठीमागं पण येणार नाही.
पण जरी आमची कर्मभूमी आणि जन्मभूमी अशी जीवनाची दोन पार्ट आहेत. जन्मभूमी जरी आमची सोलापूर जिल्ह्यामध्ये असली तरी आमची कर्मभूमी नक्कीच रायगडमध्ये रोहिंजन या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण फिरतोय, चालतोय आणि जे काही आपल्याला वाटते तोपर्यंत येणं आणि आपल्या माणसात जन्मभूमीतली माणसं आपल्या आहेत, परंतु कर्मभूमीमधली सुद्धा माणसं आपलीच आहेत आणि अशी जी आपण सर्वजण जोडलेली माणसं आहोत. खरोखर हे योगायोग असतो. कारण कोणी इथं या म्हटलेलं नाही. आपण आपल्या कामानिमित्त, कुठल्या निमित्त इथं आलो आणि इथं सहभागी झालो. तर मुंबईकर सर आले ते मला आल्यापासून माहिती आहे. बरोबर आहे. म्हणून मी पहिलीच ओळख सांगितली, की त्यांना माहीत नाही पांढरे सर कोण आहे. परंतु मला माहीत होतं, की चेंबूरवरून इथं आलेत. काय आहे हे सगळं माहीत होतं. पण या गोष्टी आपण इथं आहे नसलो असलो तरी सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि आपण सर्वजण मिळून बाबा आता जे असणारे आपले मुख्याध्यापक प्राचार्य चव्हाण सर खूप आता एवढ्या कमी स्टाफमध्ये काम करणं, मी त्याच्यातनं गेलोय, पाटील सर गेलेत, आपण सर्वजण आहेत. खरोखर पॉसिबलच नाही, परंतु ते शक्य करून दाखवत आहेत. म्हणजे कसं रे ते, की कमी लोकांमध्ये काम कसं पार पाडायचं आणि त्याला संस्थेची मदत असल्याशिवाय या गोष्टी घडत नाही. तर संस्थेमध्ये असणारे लोक खरोखर बापूसारखे लोक आहेत, बाबा आहेत, आपले माजी सरपंच रवींद्र पाटील आहेत, हरिचंद शेठ आहेत. या सर्वांमुळं आपणाला खरोखर उत्साह वाढतो आणि त्याच्यामुळं लोक चला 10 तासाऐवजी 12 तास घेतील, पण कंटाळत नाहीत. या सर्वांचं श्रेय खरोखर मी आज आपण 92 वर्ष साजरे करताना बाबांना देतो आणि पुन्हा एकदा माझ्या कुटुंबा थ्रू आणि सगळ्या थ्रू त्यांना भावी आयुष्यासाठी खरोखरच त्यांनी 100 काय आणखीन पुढे जावं. कारण त्यांचे आपण जुने फोटो बघितले तर त्यांना शिकारीचा छंद होता. म्हणजे आपणाला तर तेवढं भेटतंय की नाही काही सांगता येत नाही. परंतु त्यांना आरोग्य उत्तम लाभो, इथून पुढे ये आणि आपल्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी त्यांनी जे हे केले, कारण आपलं जीवन हे त्यांच्यामुळे उभं राहिले. आज इथं शाळा नसते, कदाचित आपण इथं नसतोच. काही सांगता येत नाही. आपली भेट पण झाली नसते. म्हणून खरोखर पुन्हा एकदा मी त्यांना वाढदिवसानिमित्त लाख शुभेच्छा देतो आणि मग माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद. आज गोमाशेठ बाबूशेठ पाटील यांचा 92वा वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल रोहिंजनचे सर्व स्टाफ, त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्य व आपण हा वाढदिवस साजरा करत असताना गोमाशेठ पाटलांचा माझ्यावर खरा तर वरद आस्था आहे. कारण राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र असो, याबाबत नेहमीच आमची चर्चा होत असते. मी कधीही त्यांच्याकडे आलो किंवा गणपतीनं आलो किंवा काय कार्यक्रमानिमित्त आलो तरी त्यांना पहिला प्रश्न येत असेल, रवी काय चाललंय, काय करायचं आहे, काय करू शकतो आपण, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करत असताना एक जो समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो तो समाधान पाहण्यासारखा असतो. कारण 92 वर्ष झाली तरी अजून तीच ऊर्जा त्यांच्याजवळ आहे. आपण कोणतरी सर बोलले की 12 वर्ष आपण त्यांचा वाढदिवस साजरा करतो. आपण 8 वर्षांनी 20वा वर्ष सुद्धा त्यांचा वाढदिवस सुद्धा इथेच साजरा करू, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. गोमाशेठ पाटलांबरोबर सांगायचं झालं तर राजकीय दृष्ट्या ते माजी आमदार दत्तूशेठ पाटील यांच्यासोबत काम केलेलं आहे. आम्ही शेतकरी कामगार पक्षात ज्यावेळेला आलो किंवा 1900 वर्षी विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झालो त्यावेळेला गोमाशेठ पाटलांनी शाबासकी दिली का त्याला रोहिंजनचा कोणतरी शेका पक्ष पुढे चालवेल आणि आमची साथ नेहमीच असेल. या 2010 रोजी सरपंच झालो, त्याला तुम्हाला सांगायला आता कोणाकडं म्हणजे मी काय व्यक्त नाही झालो, पण आता 92व्या वर्षी गोमाशेठ साजरा करतो तर व्यक्त होण्यात हरकत नाही. इलेक्शनला 3 महिने राहिले असताना मला बोलवून घेतलं गोमाशेठने आणि सांगितलं का रवी, या वेळेला आपल्याला संधी आहे, त्या संधीचं आपल्याला सोनं करायलाच लागेल. वाढरचना कशी करायची, कोणाच्या सोबत जायचं, कोणाला विनंत्या करायच्या आणि कोण कुठली मतं फोडून देईल, या सगळ्यांचा अभ्यास मला 3 महिने अगोदर गोमाशेठ पाटलांनी सांगितलं आणि त्यांनी जे सांगितलं तेच मी फॉलो केलं आणि आश्चर्य वाटलं की त्यावेळेला आपण ग्रामपंचायतमध्ये शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आणू शकलो आणि 2 वर्षांनी सरपंच म्हणून विराजमान झालो.
पण गोमाशेठ पाटलांबद्दल जेवढं बोलायचं तेवढं चांगलं माझ्यासाठी कमीच आहे. भरपूर काही त्यांच्यासोबतच्या आठवणी माझ्यासोबत आहेत. लहानपणाचं सांगतो, सामाजिक क्षेत्रात ते कसे कार्यरत होते. आम्ही गोट्या खेळायचो शाळेवर. त्यावेळेला गोमाशेठ पाटलांची एक दहशत असायची. कारण त्यांना काय वाईट कृत्य केलेलं चालत नसत. पैसे खेळून गोट्या खेळत असो, कारण ते चिपमारी होतं ते चिपमारी खेळायचो, लगोरी खेळायचो. तर ते त्यांना कुठेतरी नको असायचं. मग ज्यावेळेला गोमाशेठ पाटील येतील, त्यांच्या हातात वीटभट्टी असल्या कारणाने दररोज शाळेजवळनच ये जा असायची आणि त्यांच्या हातात एक काठी असायची. आम्ही खेळात रमलेलो असायचो. पण हा माणूस कधी पाठीमागे येऊन कधी काठी मारेल पत्ता लागत नव्हता आमच्या आणि आम्हाला पळायला लावत होतं. ज्यावेळेला सरपंच झालो त्यावेळेला शाळेबद्दल एवढी कलकल होती का ग्राउंड नव्हता. त्यावेळेला त्यांनी येऊन सांगितलं, रवी शाळेच्या ग्राउंडवर खूपच दगड आहेत, कारण शाळेचा भाग हा दगडयुक्त आहे आणि ते दगड कुठेतरी काढायला पाहिजेत. त्यावेळेला मी सांगितलं, आता आपणलीच ग्रामपंचायत आहे तर आपण निधी, ग्रामपंचायत नसेल तर जिल्हा परिषद मधनं निधी, पंचायत समितीमधनं निधी आणू. तर आपण ते तुम्ही जे बोलाल ते काम करू आणि ते ग्राउंडचं काम सुद्धा केलं. असंच विद्यार्थी इकडे तिकडे घाण करत होते, सुसू करायला जात होते, टॉयलेट कमी पडत होते, म्हणून टॉयलेटचं काम सुद्धा आपण ग्रामपंचायत फंडातनं केलं. म्हणजे ज्या सोयी सुविधा शाळेसाठी असतील, हॉल असेल, त्यांच्यासाठी काय बोरवेल असतील, ते सगळ्यांचं काम आपण करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मागे गोमाशेठ पाटील म्हणजे गुप्त रीतीने उभे होते आणि त्यांचा जो शब्द होता तो शब्द नेहमीच पाळण्याचा मी प्रयत्न केला. राजकीय दृष्ट्या असतील तर बालराम पाटील साहेब माझे आमदार किंवा विवेक पाटील साहेब जरी आले तरी पहिल्यांदा गोमाशेठची भेट घेतल्याशिवाय जात नाही. कारण शेका पक्षासाठी त्यांनी जे केलंय ते वाखाणण्यायोग्य आहे. त्यांनी ज्यावेळेला दत्तूशेठ पाटलांबरोबर जो काही शेका पक्षाचं काम केलंय ते अजून सुद्धा पार्टी ऑफिसला गेल्यानंतर कोण ना कोणतरी सांगत असतो आणि शेतकरी कामगार पक्षाची त्यांची जी तळमळ आज सुद्धा आहे. आता ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला त्यांनी पहिला प्रश्न तोच विचारला, कारण मी पार्टी ऑफिसला जाऊन आला का आज? तर मीच पण त्यांना सांगितलं, हो पनवेलला जाऊन आलो मी आणि बाळाराम पाटील साहेबांची चौकशी केली का बा कुठे आहेत, काय आहेत. आणि म्हणजे असं नेहमीच चौकशी करणार शेतकरी कामगार पक्षाचा खंदा शिलेदार म्हणून आम्ही त्यांना समजतो. आणि आज असा त्यांचा 92वा वाढदिवस आपण साजरा करण्यात इथे उपस्थित राहिलो आहोत. येत्या 8 वर्षात 100वी वाढदिवस आपण इथे साजरा करू. मला अजून एक सांगायची इच्छा आहे की तुमचा अध्यक्ष असेल, तुम्ही त्याचे दात कधी पाहिलेत का? 92 वर्ष झाले तर एक सुद्धा दात पडला नाही किंवा दाताला काय झालं नाही. 32च्या 32 दात शिल्लक आहेत. ते 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 हे मला, तुम्हाला नसेल ऑब्झर्वेशन झालं का, मला का ऑब्झर्व झाला ज्यावेळेला मी आमचा डॉक्टर पिटके म्हणून आहेत, ते आयुर्वेदिक आहेत, त्यांच्याकडे आम्ही सगळेच जण रंजनची बरीच लोक जात असतात. त्यावेळेला मी गेलो असताना त्यांनी मला सांगितलं का बा रवी तुमच्या गावातला गोमाशेठ माहित आहेत का तुम्हाला? हा माहित आहेत. त्यांचे दात पाहिलेत का? नाही, मी कशाला दातांकडे लक्ष देतो त्यांच्या. तर अजून एक सुद्धा दात पडले नव्हतं. त्याला कारण काय तर आयुर्वेदिक, कारण ते अजून करंज आणि जाफालीच्या दांडक्याने दात घेतात, नंतर काय कोलगेट बिलगेट असेल ते लागतात म्हणून. आणि नेहमी आम्ही येताना त्यांना विचारतो की बाबा तुमचा या तब्येतीचं रहस्य काय, कारण आम्ही वाढतच चाललोय, तुम्ही काय किती वर्ष बघतोय सारखे सेमच आहे. तर ते नेहमी आम्हाला कानमंत्र देत असतात का खाताना कमी खा, खाल तेवढा कमी, थोडं थोडं खा पण कमी खा आणि आपली तब्येती सांभाळा. अशा या गोमाशेठ पाटील साहेबांना वाढदिवसाच्या माझ्या वतीने, बाळाराम पाटील साहेबांच्या वतीने व शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आपण सगळेजण येत्या 8 वर्षात परत एकदा 100वी साजरी करण्यासाठी येथे उपस्थित राहून अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोहिंजन तळोजा विद्या प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष गोमाशेठ बाबूशेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलो आहोत. या अगोदर पण आपण प्रत्येक वाढदिवसाला बाबांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतो. आता ॲज अ मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना त्यांच्याशी आता माझा संपर्क जास्त यायला लागलेला आहे. आल्या आल्या ते सगळ्या काही गोष्टी त्याच विचारत असतात. अगोदर शिक्षक कमी आहेत, साहेबांना काही विचारलं का नाही, माहिती सांगितली का नाही, शिपाई नाहीत, शिपाई घ्या, शिक्षक घ्या.
या पद्धतीने सारखं त्यांचं विचारणं चालूच असतं. म्हणजे त्यांच्या मनात शाळेविषयी असणारी जी तळमळ आहे ती स्पष्ट आपल्याला दिसून येते. आपली जी काही विद्यमान कमिटी आहे, आपले चेअरमन असतील संस्थेचे अनिरुद्ध सेठ, जोमासेठ पाटील, बापू पण नेहमी सारखे येतात, प्रत्येक गोष्ट विचारतात, काय चाललंय, काय लगेच दिसलं की लगेच बोलतील तिथल्या तिथे. काय हे लगेच सांगावं लागतं, बापू हे असं नाही, हे असं आहे. तर पूर्ण कमिटी जी आहे ती चांगल्या प्रकारे आपल्याला सहकार्य करते. अध्यक्षांचं पण सहकार्य चांगलं आहे. नंतर आपल्या आता तरुण तळपदार सदस्य म्हणून हरिचंद्र सेठ, गोमाशेठ पाटील संस्था सदस्य आपल्याला नेहमी प्रत्येक कामामध्ये येऊन योग्य प्रकारे पूर्ण सहकार्य करतात. पूर्ण काम अंगावर घेऊन ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांचा नेहमी चालत असतो. आताच माजी विद्यार्थ्यांकडून, त्यांच्याच बॅचच्या विद्यार्थ्यांकडून आपल्याला बोरिंग करून मिळाली. पाण्याचा प्रश्न जो आहे तो आताच सॉल्व्ह झाला. जवळजवळ ती बोरिंग 500 फूट केली, परंतु पाणी काही लागला नाही. परंतु आता पावसाळ्यामध्ये आता उपसा केल्यानंतर आपल्या लक्षात आलं की आता ते पाणी आपल्याला 12 महिने पूर्ण पुरणार आहे शाळेला. त्या जुन्या बोरचा उपयोग आपण किचनसाठी करू आणि ह्या बोरचा उपयोग पूर्ण पाणी जे आहे बाथरूम याच्यासाठी, सगळ्या गोष्टींसाठी, झाडांना लागतं. तर अशा प्रकारे सहकार्य जे आहे ते नेहमी चाललेलं आहे, पुढे पण चालत राहणार. या 92व्या वर्षाच्या वाढदिवसानिमित्त बाबांना आम्हा सर्वांकडून, माझे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व स्टाफ मेंबरकडून लाख शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथे मी संपवतो. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल रोहिंजन व बालाराम परशुराम कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष गोमाशेठ बाबूशेठ पाटील यांचा आज 92वा वाढदिवस. या निमित्ताने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी इथे येऊन बाबांना शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक स्वागत आणि असंच प्रेम सर्वांचं बाबांवरती राहू दे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवले.